नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजपासून मी ठरवलेलं आहे की रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं. मस्तच असं प्रसन्नदायी, आल्हाददायक वातावरण असं सगळीकडे धुकं पसरलेलं आहे आणि 7 वाजले होते. मी आता रिटर्न घरी येत होते. तर सगळीकडे म्हणजे जास्त शांतताच होती. फक्त शाळेच्या व्हॅन जात होत्या. रस्त्यातच मला गणपती बाप्पांचं मंदिर लागलं आणि मी नमस्कार केला. घरी आली, हात वगैरे धुतले, चहा घेतला आणि त्यानंतर ना कणिक मळून घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. सगळ्यात आधी ना मी नाश्त्यासाठी ना कांद्याचे पराठे बनवून घेतले की रोज पोहे उपमा याचाही कंटाळा येतो आणि कांद्याचे पराठे हे झटपट बनतात. यापूर्वी मी बऱ्याचदा शेअर केलेल्या आहेत. पण कांदा आणि तीळ, ओवा, हळद, तिखट, नंतर खसखस असेल तर खसखस टाकायची आणि मीठ शेवटी टाकायचं. अगदी मस्तच लागतात आणि कणकेमध्ये थोडंसं मीठ टाकून कणिक मळून घ्यायची असते. लहान मुलांना टिफिनला देण्यासाठीही हा बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमच्या मुलांना आवडले तर नक्कीच या प्रकारचे पराठे तुम्ही देऊ शकतात. कांद्यामध्ये ना सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं, नाहीतर ना आधीच टाकलं तर त्याला खूप पाणी सुटतं आणि मग पराठा लाटताना ना थोडं म्हणजे आपलं जे वरचं पोळीचं कणिकचं जर आवरण असतं ना ते फाटून जातं. म्हणून मीही सुरुवातीलाच टाकलं होतं घाईमध्ये. म्हणून मग ना बघा, तुम्ही बघू शकतात थोडंसं असं म्हणजे ते आतलं जे मिश्रण होतं ना ते दिसायला लागलं होतं. उन्नतीला जर शाळेमध्ये ना पोळी भाजी दिली ना तर ती भाजी ना संपवत नाही. मग मी काय करते, जवळपास बऱ्यापैकी भाज्यांचे ना पराठेच बनवत असते की त्यामुळे ना ती संपूर्ण टिफिन ना संपवून आणते आणि तिला त्या म्हणजे पराठ्यासोबत सॉस वगैरे नाही लागत, तिळीची चटणीच लागते. मग त्यामुळे अजूनच छान होतं सगळं आणि पराठे दिले की मला करायलाही सोपं जातं आणि ती खाऊनी म्हणजे सगळा टिफिन फिनिश असतो. मग तेही आपल्याला समाधान वाटतं की आपल्या मुलाने टिफिन संपवलेला आहे. हिवाळ्यामध्ये ना भरपूर भाज्या येतात आणि आपल्याकडे ना बऱ्यापैकी ऑप्शनही असतो. म्हणून मग ना मुळ्याचा पराठा, नंतर पनीर पराठा, कोथिंबीरचा पराठा, पालकचा, मेथीचा, अशा अनेक भाज्या येतात आणि त्यामुळे गाजरचा, बीट वगैरे यांचा ना तर आपण इझिली बनवू शकतो. आणि सकाळी ज्यांची अगदी 6:30लाच बस व्हॅन येते ना तर त्यांना हे थोडं सोपं जातं आणि मुलंही आवडीने खाऊन टाकतात. नंतर ना पराठे बनवून झाले होते. मग नंतर मला वरण लावून घ्यायचं होतं मिक्स डाळींचं, तर मग ते मी लावून घेत होती. आज मी मिश्र डाळींचं वरण केलेलं होतं. मसूर डाळ, मूग डाळ आणि तुरीची डाळ. छान लागतं हे वरण पण. आणि नुसतंच मसूरचं वरण खायला ना थोडं वेगळं वाटतं. नंतर मुगाचं वरण जास्तच घट्ट होतं म्हणून तेही खाल्लं जात नाही. तर आणि तुरीचं बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते म्हणून तेही मग असं थोडं थोडं प्रमाण योग्य घेतलं तर हे वरण छान लागतं. आणि जरा पातळच बनवलं होतं की भात न बनवता मी फक्त पोळीसोबत म्हणजे काला मोडून खाता येईल मुलींना असं बनवलं होतं. आम्ही पोळीसोबतही वरण खातो. बऱ्याच भागामध्ये नाही खाल्लं जात, फक्त भातासोबत खाल्लं जातं. आमच्याकडे बट्टीसोबत म्हणजे काला मोडून खातात ना, मग त्यामुळे पोळीसोबतही खूप छान लागतं. गोदावरी कंपनीच्या ना रेडीमेड ओवा मिळतात. तीळ आणि ओवा असतं फक्त त्यामध्ये, एकदम मस्तच लागतात. कोणी खाल्ले आहेत का ते नक्की सांगा मला. नाशिक आणि सटाणा, कळवण या भागामध्ये त्या मिळतात. आमच्याकडे अंमळनेरला वेगळ्या प्रकारच्या पंखुडी कंपनीच्या पण मिळतात, त्याही खूप छान असतात. बरण्या मी लगेच पुसून घेतल्या, कारण की ओले वगैरे हात असले ना तर त्या डाळींना कीड वगैरे नको लागायला. तशा मी डाळींना खूप आणत नाही आणि कडधान्य पण खूप आणत नाही. पाव किलो जास्तीत जास्त, अर्धा किलो, कारण की ना बऱ्यापैकी कीड लागतं आणि मग ना ते वाळवा नाही जास्तच जर लागलं ना तर म्हणजे टाकून द्यावं लागतं. म्हणून त्यापेक्षा थोडंसंच आणायचं आणि दर महिन्याला घेऊन यायचं. जसं संपलं तसंही आणता येतं.
डाळ ना अगदी कमी होती, पण ना माझ्याकडे हा एकमेव कुकर आहे जो खूप गरजेचा आहे. आणि जो दुसरा आहे ना तो बिघडून गेला आहे, म्हणजे त्याचा वॉल खराब झाला आहे. तर त्याच्यामध्येच मी सगळं बनवत आहे, वरण भात आणि खिचडी वगैरे किंवा काही शिजवायचं असेल तर. बाजूलाच ना मी पोळ्याही करून घेतल्या की जेणेकरून स्वयंपाक एकदाचा झाला ना मग घर आवरायला ना आपण मोकळं होऊन जातो. नाहीतर ना घर आवरल्यानंतर ना मला स्वयंपाक करायला खूपच जीवावर येते. कारण की प्रत्येकाची एक सवय असते, काही जणांना दुपारी स्वयंपाक करायला आवडतो, काही जणांना सकाळी. तर मला सकाळी आवडतो. पोळ्या मी जाळीमध्ये अशाच बाहेर राहू दिल्या होत्या की जेणेकरून त्यांची वाफ निघून जाईल, गरमपणा कमी होईल आणि मग मी पोळीच्या डब्यात ठेवणार होती. कारण नंतर ना खूप ओल्या होतात पोळ्या आणि मग ती खालची पोळी ना खावीशीच वाटत नाही. नंतर वरण तयार झालं होतं. वरूनच मी अशा पद्धतीने फक्त जिरं मोहरी आणि हिंग तर आधीच टाकला होता, मिरची कढीपत्ता हे टाकून फोडणी दिलेली. आणि नंतर ना फ्लावरची भाजी बनवायची होती. लसूण, त्यालाही मिरची आणि जिरं मोहरी याचा वापर केला आणि फ्लावरची भाजी बनवून घेतली. बरेच जण कांदाही टाकतात, माझी बहीणच टाकते, कांदा पण टाकते ती फ्लावरमध्ये, पण मी नाही टाकत. माझ्या इथं थोडं खोबरं लसूण असं कुटून घेते, जिरं वगैरे, ती पण छान लागते. पण मी फक्त सिंपल अशाच पद्धतीने बनवते. भाज्या तर फारच महाग आहेत सध्या. म्हणजे 50 रुपयाला मेथीची जुडी आहे. फ्लावर ना 40 रुपयात 2 असे छोटे छोटे मिळत आहेत. आणि नंतर बाकीचं पण 30 रुपये पावच भाज्या आहेत. तुमच्याकडे कसा भाव आहे ते पण मला नक्की सांगा, कारण की आमच्याकडे तर बऱ्यापैकी महाग आहेत. इकडे तिकडे कपडे पडलेलं असणं ही तर घरगर्गी कहाणीच आहे. कारण की प्रत्येकाच्या घरी सकाळ संध्याकाळ कपड्यांच्या घड्या करणं हे म्हणजे जितकं जेवण बनवणं गरजेचं असतं ना, तितकंच म्हणजे हे पण महत्त्वाचं काम आहे. ते जर आपण केलं नाही ना तर इतका ढीग वाढतो आणि मग तो नंतर तो ढीग निस्तरायला ना खूप कठीण जातो. तसंच मी बेड वगैरे स्वच्छ करून घेतला. विचार केला की बेडशीट धुवून टाकू, पण नंतर विचार केला की नको, जास्त ऊन पण नाही आहे कडक. मग नंतर मी ना डायनिंगचे कवर खूपच म्हणजे मळकटलेले दिसत होते, मग ते धुण्यासाठी काढून घेतले. व्हाईट बेडशीट व्हाईट कवरना छान वाटतात, पण ना ते लवकर मळून जातात, पण दिसायला फार छान दिसतात. अम्मायरून ज्या बेडशीट्स मी आणलेल्या आहेत ना त्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. आज ना मी त्यांचं शूटिंग करायला विसरून गेलेली, तुम्हाला बेडवरतीही टाकून दाखवेल. फारच छान मिळतात आमच्या इथे अंमळेला. सुजान म्हणून शॉप आहे, स्वस्त आणि मस्त. कारण की ना मी इकडे पण बघते ज्या किंग साईजच्या बेडशीट्स असतात ना 2,000च्या पुढेच असतात. म्हणजे साध्यातली साधी बेडशीटची 1,500-2,000ला असते. आणि एकदम मस्तच क्वालिटीची घ्यायची असेल ना तर ती जवळपास 2,500 ते 3,000ला जाते. मग अंमळेला छान मिळतात म्हणून मग मी आईनेच मला म्हणजे घेऊन दिलेल्या. मी नाही म्हणत होती, पण फोर्स केलेला की घेऊन टाक. मी जाताना पैसेही नेले नव्हते, मग आईनेच भरले, नंतर घेतलेही नाही. बरं नसल्यामुळे मागच्या आठवड्यात ना व्हिडिओंची लिंक तुटून गेली, त्यामुळे ना लिंक लावायला पण ना बऱ्यापैकी वेळ जातो. कामं तर होत राहतात, पण शूटिंग करायला असं वाटतं कंटाळा येतो. आज नको उद्या करू, मग नंतर थोड्या वेळाने करू. पण जितका कंटाळा केला ना तितका माणूस अधिक आळशी होतो. म्हणून मग मी चला जसं आहे तसं जेवढं होईल तेवढं शूटिंग करत जाऊ आणि जितकं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण रोज तर कामं आपण भरपूर करतच असतो. आणि आमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसतच असेल, मी जेव्हा बाहेरचंही दाखवते तर खूप बांधकामं सुरू आहेत. इतकी धूळ बसते ना, म्हणजे काल पुसलेलं असतं पण परत आज जरी पुसलं ना तरी पण असा थर जमा झालेला असतो, लांबून दिसत नाही. पण ज्यावेळेस पुसतो ना त्यावेळेस बरोबर त्या कापडाला ना भरपूर अशी धूळ लागलेली असते. मागच्या व्हिडिओच्या ना तुम्ही खूप छान कमेंट्स केलेल्या, त्या सगळ्यांची उत्तरं द्यायची राहिली आहेत. कारण की ना आमच्या ओळखीमध्ये लग्न होतं, मग त्या घाई गडबडीत ना राहून गेलेलं माझ्याकडून. मी नक्कीच ते देण्याचा प्रयत्न करेन.
आणि ही विंडो आहे ना, म्हणजे जवळपास वर्षभरापासून पुसलेली नसेल, तर इतकी धूळ झालेली आहे. आता मला या विंडो पण पुसून घ्यायच्या आहेत. पण जसं शक्य होईल ना तसं मी आवरण्याचा प्रयत्न करते. कारण की बऱ्यापैकी असं डीप क्लीन झालेलंच नाही आहे. म्हणजे किती स्वच्छ करायचं, कुठून सुरुवात करायची, असाही कधी कधी प्रश्न पडतो. पण हळूहळू मी पण सगळं व्यवस्थित सेट करण्याचा प्रयत्न करणार आहे रुटीन. या 8-10 दिवसामध्ये ना माझं छान रुटीन सेट झालं होतं, पण अचानक ते व्हायरल वगैरे झालं, रुटीन तुटलं. परत आता ना रुटीन सेट करायला 8 दिवस जातात आणि मग एकदा झालं की मग मस्तच असं मी छान छान व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल तेही नक्की सांगा मला. शूज रॅकवरतीही प्रचंड अशी धूळ जमलेली होती. आता मी त्याच्यावरती पेपर वगैरे टाकून देईल वाळल्यानंतर, की जेणेकरून वरचं सारखं पुसावं नाही लागणार. तर आणि नाही इकडे थोडासा म्हणजे असं पावसासारखं वातावरण होतं म्हणून अंधार होता. आणि ह्या मेन डोअर सेफ्टी डोअरच्या नखात जी डिझाईन आहे ना त्याच्यात पण खूप धूळ बसते. तीही मी स्वच्छ करून घेतली. स्वच्छ म्हणजे पुसायला तर एवढं आहे ना की म्हणजे रोज 2 तास जरी पुसलं ना तरी कमी पडतील. कारण की आज जितकं प्लॅटफॉर्म्स असतात ना त्यावरती आपण वस्तू ठेवतो किंवा त्यावरती धूळ हमखास बसत असते, म्हणून मग तेवढं स्वच्छताही करावी लागते. पण आपण यामध्ये सगळ्यात बिझी असतो आणि बिझी असलो ना तर मग आपण कुठल्याही नकारात्मक गोष्टींचा विचार करत नाही आणि आपण आपल्याच आनंददायी दुनियेत असतो. आणि आपल्या भोवती म्हणजे अवतीभोवती पण एकदम छान असं सकारात्मक वातावरणाची निर्मिती होत असते. आणि आपण त्याच जगामध्ये ना पुढचं काहीतरी करायचं, काहीतरी म्हणजे गृहिणी असून पण ही घरातली कामं, घर स्वच्छ ठेवणं हे पण आपलं एक ध्येयच आहे. आणि त्यातच आपला आनंद असतो, समाधान मिळत असतं. आणि स्वच्छ घर बघून आपल्या आप्तजनांनाही छान वाटतं आणि त्यांना बघून आपला आनंद अधिकच वाढत असतो. व्हिडिओला हाईप आणि लाईक नक्की करा आणि भेटूया आपण आता नवीन व्हिडिओसोबत.